कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर। राजन साळवींनी साथ सोडताच राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची विनायक राऊतांकडून बैठक। शिवसेना ठाकरे पक्षाने क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं कधीच म्हटलं नाही। आमदार भास्कर जाधवांचं एक पाऊल मागे। 43 वर्षांच्या राजकीय जीवनात पदासाठी कधीही स्टंटबाजी केली नसल्याचा दावा। नाशिकमध्ये महायुतीतला वाद चव्हाट्यावर। काम करताना महायुतीच्या नेत्यांकडून त्रास। सरोज अहिरेंनी वाचला अजित पवारांसमोर तक्रारींचा पाढा। जातीनं लक्ष घालणार अजित पवारांचं आश्वासन। संदीप क्षीरसागरांची अजितदादांसमोर शरणागती। पाणी प्रश्नावर भेटल्याचा क्षीरसागरांचा दावा। सुरेश धसांपाठोपाठ क्षीरसागरांची ही तलवार म्यान। सिंचन घोटाळ्यावेळी पटलं नाही म्हणून राजीनामा दिला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान। नैतिकतेबाबत धनंजय मुंडेंना विचारा। राजीनाम्याचा चेंडू अजितदादांकडून मुंडेंच्या कोर्टात। सुरेश धस यांची राजकीय सेटलमेंट। धनंजय मुंडे धस भेटीवर अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या महिलांना वगळलं जाणार। उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार। चिकन खाताय सावधान। अर्धवट शिजवलेल्या चिकनमुळे जीबीएसचा धोका। पाण्यामुळे नाही तर चिकनमुळे जीबीएसचा आजार। मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी वाद। रूपम शोरूमच्या मॅनेजरचा तरुणाला हिंदी बोलण्याचा आग्रह। तक्रारीनंतर शिवसेना ठाकरे पक्षाचा रूपमला दणका। आणि न्यू इंडिया बँक घोटाळ्या प्रकरणी आरोपी हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। आणखी एका आरोपीलाही 5 दिवसांची पोलीस कोठडी।